कशामुळे केले जात आहे, का केलं जातं याची माहिती समाजाला द्यावी या उद्देशाने हे हिंदू संमेलन घेत आहे. याचं निमित्त आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष झाली. 1925 साली संघाची स्थापना झाली आणि आता संघ 100 वर्ष पूर्ण केलेले आहे. हे निमित्त आहे. पण हिंदू संमेलन जे होत आहे हे काही फक्त संघच आयोजित करतो असं नाही, तर सर्व हिंदू समाज घटक एकत्रित संमेलन या ठिकाणी आपल्या परिसरात होत आहे. माननीय वक्ते आपल्याला त्याविषयी माहिती देतीलच. तर मी आज आपल्यासमोर या हिंदू संमेलनाचा उद्देश काय आहे आणि ते कशामुळे आपण करतो याची थोडक्यात माहिती थोडक्यामध्ये सांगतो. आपल्याला माहिती आहे आपण या हिंदुस्थानाचे भारताचे रहिवासी आहोत, नागरिक आहोत. याचा आपल्याला सर्वांना साफ अभिमान आहे. हिंदुस्थान हा देश याविषयी म्हटलं जातं की चंदन किस देश की माती आहे. म्हणजे माती जी आहे ती चंदनासारखी पवित्र आहे. येथील प्रत्येक गाव हे तपोभूमी आहे. तपोवन हर ग्राम आहे. हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम आहे. म्हणजे भारतातल्या प्रत्येक महिला, मुलगी, स्त्री ही देवीचं रूप आहे आणि प्रत्येक पुरुष लहान मुलं असो हे भगवान श्री रामचंद्राचं स्वरूप आहे. हे या ठिकाणी आपण अभिमान सांगतो. राम, कृष्ण आणि शिव महादेव हे आपल्या जीवनाचे आदर्श आहे. आपल्या येथील अनादी काळापासून चालत असलेल्या धर्म, संस्कृती, समाज जीवनाला एक सूत्रात गुंफण्याचे कार्य राम, कृष्ण आणि शिव यांनी केले आहे. बरोबर रामचंद्रांनी आपल्या देशाला अयोध्येपासून ते लंकेपर्यंत म्हणजे उभं असं जोडलेलं आहे. तर भगवान श्रीकृष्णाने मथुरा ते द्वारका असं आडवं या आपल्या भारत देशाला एका सूत्रात गुंतलेलं आहे. तर भगवान शिवांनी 12 ज्योतिर्लिंगांच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशाला एका वर्तुळाकार असं जोडलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या इथे असलेल्या ज्या विविधता, आपला देश अनेक नक्की आहे. आपण पाहतो की पण अनेक बोली भाषा बोलली. आपल्या देशाची एकच भाषा अशी नाही, इथं विविधता खूप आहे. या विविधतेतून एकात्मता आपल्या देशाने साधली आहे. हे कार्य एका सूत्रात एकात्मता सुद्धा बांधण्याचे कार्य आपल्या संस्कृतीत असलेले पर्वत, नद्या, पुण्यक्षेत्र, अयोध्या, मथुरा, नद्या, गंगा, यमुना, विविध प्रकारचे पर्वत, तसे धर्मग्रंथ आणि संत महात्मा यांनी या एकात्मतेच्या सूत्रात गुंफण्याचं कार्य केलेलं आहे. 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग, देवीची 52 शक्तिपीठे, संत महात्मे, त्यांचं भारतात होणारं भ्रमण, शिवाय कुरुक्षेत्र, हल्दीघाटीचं रणसंग्राम असेल, की पावनखिंडीची युद्धभूमी असेल किंवा कारगिल आताच काळ घडलं, यासारख्या समरभूमीने आपले समाज जीवन आणि लोकजीवन एकत्र केलेले आहे. हिंदू संस्कृतीचा हा प्रवाह अखंडपणे वाहत आलेला आहे. असं म्हटलं जातं, भारत जमीन का एक तुकडा नाही आहे, तो चिता चाकता राष्ट्रपुरुष आहे. भारताला एका नुसत्या लँड अशी भूमी असं वर्णन केलं नाही, तर आपण त्याने राष्ट्रपुरुष ज्याचं हिमालय मस्तक आहे त्या राष्ट्रपुरुषाचं, आणि त्याच्यावर काश्मीरच्या रूपानं राजमुकुट किरीट आहे. करण्याचं षडयंत्र त्यांनी केलं. हे आता आपण शिकवायला होऊ दिलं. आता धर्मांतर बंदीचं विधेयक आजच महाराष्ट्र विधानसभेवर चर्चा चालू आहे. हे धर्मांतराचे प्रकार हे आपण होऊ द्यायला पाहिजे. आणि आता असं होणार नाही. संघाने 100 वर्षापासून जे कार्य केले हिंदू संघटना, त्याचा प्रभाव आता दिसतो आहे. हे आपण सर्वजण या सर्व प्रश्नावर सावध होणं, सजग होणं आणि सक्रिय होणं हे आवश्यक आहे. सध्याच्या सामाजिक परिस्थिती, सामाजिक ऐक्यासाठी, हिंदुत्व रक्षणासाठी सामूहिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी या श्रेष्ठ तत्वज्ञानाला शक्तीची दुर्बल होऊ नका, शक्ती आवश्यक आहे. बलहीनों को नहीं पूछता, बलवानों को विश्व पूछता. आपण पाहिलं कालच्या युद्धामध्ये अमेरिका बलवान शक्तिशाली म्हणजे बलवानाला सगळे जे विचारतात आणि बलहीनाला कुठे विचारतात. आज ही जगाची सत्य परिस्थिती आहे. म्हणून आपला हिंदू समाज शक्ती संपन्न होणे आवश्यक आहे. आज त्यासाठी गावागावात वस्तीत हिंदूंनी आपली जात, पात, पंथ, समुदाय विसरून हिंदू म्हणून एक होणं आवश्यक आहे. अशी वज्रमूठ आपल्या हिंदुत्वाची बांधली गेली पाहिजे. त्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपण सामूहिक प्रयत्न केले पाहिजे. आठवड्यातून एकदा आपल्या जवळच्या मंदिरात जायला ही पद्धती दिली समर्थांनी शिवाजी राजाला. शिवाजी राजांचे कैसे बोलणे, कैसे चालणे, हे सगळं वर्णन केले समर्थाबद्दल. म्हणून समर्थाचे आज फार
गरज आहे. पण आपलं राष्ट्रदैवत आहे समर्थ शिवाजी महाराज. ते समर्थाचे विचार आज आपल्याला फार आवश्यक आहे. ते विचार घेऊन आपण पुढे चालायला पाहिजे. एक श्लोक म्हणून मी मात्र हे संपवतो. उठा हो उठा, काळाला विचित्र, पडे भाव धर्मा वरिया पवित्र, त्याचा आळसा मत्सरा त्या विचारा, करा व्यापतो हिंदू धर्म प्रचारा. महाराज त्या सर्व देवपुरुषांना वंदन करतो. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला पूजनीय रामदासजी त्यांनी म्हणलेले बरोबर आहे. रामदास स्वामींनी महाराष्ट्रामध्ये जो काही धर्म तरीक्याच्या ह्याच्यातून टिकवला त्याच्यात त्यांचा एक मोठा सिंहाचा वाटा आहे. प्रास्ताविकामध्ये खरं तर सविस्तर सांगितले की हिंदू मेळावा कशासाठी. आता जर पाहिलं की हे भौतिक आक्रमणाने सगळं जग परेशान आहे. भौतिक आक्रमण म्हणजे भौतिक साधनं. जगामध्ये पैसा भरपूर आहे पण स्वास्थ्य नाही, सुख नाही. शक्तिशाली आहे पण त्यांना योग्य मार्ग नाही. आणि असं सगळं जग कुणाकडे आशेनं पाहत आहे तर भारताकडे आशेनं पाहत आहे. पण म्हणते की भौतिक त्रस्त विश्व की एक मात्र भारत आशा, असं आहे की फक्त भारताकडं सगळं जग आता आशेनं पाहत. कशामुळे पाहत आहे? जगामध्ये सगळ्यांच्या जगण्याच्या विकासाच्या जे काही दृष्टी होती, काही जणांनी आर्थिक मूल्याला महत्व दिलं, आर्थिक साधनाला महत्व दिलं, त्याच्यानुसार त्यांनी विकास केला. काही वैयक्तिक मूल्यांना महत्व दिलं, वैयक्तिक विकास, वैयक्तिक हे स्वतःचा विस्तारवादाचा तत्वज्ञान घेऊन त्यांनी त्यांच्या देशाकडे पाहिलं, देशाचा विकास केला. ते पण परेशान आहे. भारताकडे जर आशेनं पाहिलं जातं